कोणाचा चष्मा आहे? मूर्ती सोबत कसा? बाळा असेल कोणाचा तरी जुना देख. काकू तू खोटं बोलते. विठुरायासमोर खोटं नाही बोलायचं. सांग मला कोणाचा आहे चष्मा? बाळा ऐक ना, मी तुला हे सगळं नाही सांगू शकत, प्लीज. नाही मला सांग सांग सांग. ओवी नको ना. सांग, विठुरायाची शपथ आहे तुला. सांग मला. ठीक आहे, बस इथे. मी तुला सांगते, पण विठुरायाची शपथ घेऊन प्रॉमिस करायचं मला की तू ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही. सारंगला तर अजिबात नाही. कोणाला सांगणार नाही. सांग मला. प्रॉमिस. प्रॉमिस. ओवी, हा चष्मा सारंगच्या बायकोचा काय? बाबाचं लग्न झालंय? झालं होतं, पण ती त्याला सोडून गेली. का? माझा बाबा तो जगातला बेस्ट बाबा आहे, सुपर हिरो. तो इतका चांगला माणूस असताना ती का सोडून गेली? ती वाईट होती का? अजिबात नाही, लाखात एक होती. तुला सांगू का, तिच्यासारखा माणूस ना शोधून सुद्धा सापडणार नाही. पण का गेली? काय कारण होतं? ओवी जाऊ दे ना, खूप मोठी आणि किचकट गोष्ट आहे. मी तुला नंतर कधीतरी सांगेन. आपल्याला उशीर होतोय की नाही आता, आणि तुला अजून प्रार्थना सुद्धा करायची आहे ना. आणि हो, ही मूर्ती सुद्धा तिचीच आहे. ती जेव्हा हे घर सोडून गेली तेव्हा आईने तिचं सगळं सामान बाहेर काढलं, तिच्या सगळ्या आठवणी पुसून टाकण्यासाठी. मला रावलं नाही आणि मी ही मूर्ती घेऊन आले, आणि कोणाला कळू नये म्हणून ही अशी लपवून ठेवते. म्हणजे माझ्या आईचा विठुराय आहे हा. आईची नाही बाळा, सारंगच्या बायकोची. सारंग बाबा माझा बाबा आहे ना, मग त्याची बायको माझी आईच झाली, म्हणून ही मूर्ती माझ्या आईचीच आहे. बरोबर आहे. चला मॅडम, आता उशीर होतोय ना, चला.